जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण भूमितीमधला एक नवीन टॉपिक सुरू करत आहे ज्याचं नाव आहे इष्टिका चिती। आपण बघा, इष्टिका चितीच्या अगोदर घन या टॉपिक वरती व्हिडिओ घेतलेला आहे। घनच्या नंतर आपल्याला इष्टिका चिती आज आपण हा व्हिडिओ कव्हर करणार आहोत। तर चला बघूया। आता इष्टिका चितीमध्ये आपल्याला याचं आकारमान काय असते, याचं घनफळ कसं असते आणि त्याच्यानंतर इष्टिका चितीचं वक्र पृष्ठफळ म्हणजे काय हे आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करायचं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इष्टिका चिती आणि इष्टिका चितीलाच आपण क्युबॉइड असं सुद्धा म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला क्युबॉइड असं म्हणते। आता बघा, इष्टिका चितीची आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। तर सर्वात आधी इष्टिका चितीचा आकार कोणत्या पद्धतीने असतो हे आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं आहे। तर बघा, पहिल्या नंबरला बघा, याचा आकार आपल्या पुस्तकासारखा सुद्धा असतो। ज्या पद्धतीने आपलं पुस्तक किंवा बुक राहते, बुकाचा आकार बघा इष्टिका चिती या आकाराचा असतो। त्यानंतर बघा, दुसऱ्या नंबरला आपली जी माचीसची डब्बी असते, माचीसची जी डब्बी असते, या डब्बीचा आकार सुद्धा इष्टिका चिती या आकाराचा असतो। आणि त्यानंतर बघा, तिसरं आणि महत्वाचं म्हणजे बघा, जी बांधकामासाठी आपण जी वीट वापरतो, या विटेचा आकार सुद्धा बघा इष्टिका चिती या आकाराचा असतो। जी बांधकामासाठी जी वीट वापरतो, या विटेचा आकार सुद्धा इष्टिका चिती या आकाराचा असतो। बघा, पुस्तकाचा आकार, माचीसची डब्बी झालं आणि वीट, या तिन्ही गोष्टीचा आकार इष्टिका चिती आकाराचा असतो। तशा असंख्य अशा गोष्टी आहेत का त्याचा आकार इष्टिका चिती या आकाराचा राहू शकतो। आता बघा, याच्यामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असणं अतिशय गरजेचं असते। जसं बघा, पहिल्या नंबरला आहे, इष्टिका चितीला 8 शिरोबिंदू किंवा कोपरे असतात। बघा, घन बघितला होता, घनामध्ये सुद्धा बघा 8 शिरोबिंदू किंवा 8 कोपरे राहते। त्याच पद्धतीने इष्टिका चितीला सुद्धा 8 शिरोबिंदू असतात। बघा कोणते कोणते, बघा इथे पहिल्या नंबरला हा एक झाला, त्यानंतर हा दुसरा, हा तिसरा, हा झाला चौथा, वरचे 4, त्याच्यानंतर बघा हा 5वा, हा 6वा, हा 7वा आणि हा 8वा, म्हणजे टोटल याला 8 शिरोबिंदू किंवा कोपरे असतात। त्याच पद्धतीने बघा, इष्टिका चितीला एकूण 12 कडा असतात। 12 कडा असतात। बघा, 3D आकृती काढतो, या आकृतीतून तुम्हाला याच्या कडा सांगतो। बघा, एक पहिली आयतासारखी एक आकृती घेतलेली आहे आपण, याच्या कडा मोजू। सुरुवातीला बघा, ही 1 2 3 आणि 4, टोटल झाल्या 4 कडा। त्यानंतर बघा, एक दुसरा आयत या ठिकाणी आपण इथे काढलेला आहे आणि या आयताचे कोपरे आपण एकमेकाला काय केले, इथे जोडले। बघा, पहिल्या याच्यामध्ये 4, त्याच्यानंतर बघा ही 5 6 7 आणि 8, की झाले टोटल कोपरे 8। त्याच्यानंतर बघा हा 9वा, हा 10 आणि 11 आणि एक बघा इथे हा झाला 12, म्हणजे टोटल इष्टिका चितीला 12 कडा असतात। कोपरे म्हटलं तर किती, 8, कोपरे म्हटलं तर 8, त्याच्यानंतर कडा म्हटलं तर 12 आणि बघा आता इष्टिका चितीला एकूण 6 पृष्ठे असतात। जसं घन आहे, घनासारखीच इष्टिका चिती राहते, पण थोडा काही याचा फरक राहणार आहे। बघा, 8 शिरोबिंदू, 12 म्हटलं तर कडा, त्याच्यानंतर 6 पृष्ठे। बघा, हे पहिलं पृष्ठ, याच्या मागे, त्याच्यानंतर 2 साईडचे, खालचं आणि वरचं, असे टोटल 6 पृष्ठे असतात। आणि याचे 6ही पृष्ठ बघा आयताकृती आकाराचे असते। घनाचे पृष्ठ म्हटलं तर चौरसाकृती आकाराचे असते आणि इष्टिका चितीचे जर पृष्ठ म्हटलं आपण तर ते आयताकृती आकाराचे असणार आहे। त्यानंतर बघा, इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची समान नसते। घनाचा जर विचार केला तर घनामध्ये लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी समान असते, पण या ठिकाणी इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या लांबीच्या राहू शकतात। जसं बघा, खालची जर आपण इथे 8 सेंटीमीटर घेतली तर याची रुंदी समजा 3 सेंटीमीटर येईल, याची उंची बघा 5 सेंटीमीटर येईल, म्हणजे तिन्ही लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही गोष्टी याच्यावल्या वेगवेगळ्या मापाच्या किंवा वेगवेगळ्या लांबीच्या राहणार आहे। शिरोबिंदू 8, 12 कडा, त्याच्यानंतर पृष्ठफळ 6 आणि याचे 6ही पृष्ठ आयताकृती आकाराचे असते। आणि त्यानंतर बघा, याची लांबी, रुंदी आणि उंची समान नसते, म्हणजे वेगवेगळ्या लांबीची राहणार आहे। ही झाली आपला इष्टिका चिती। आता बघा, इष्टिका चितीमध्ये जर जी खालची बाजू राहते, या खालच्या बाजूला म्हणतो आपण लांबी। ही जी खालची बाजू आहे, या खालच्या बाजूला म्हणतो आपण लांबी। लांबी म्हणजे काय, लेंथ। आणि बघा, लांबी आपण दर्शवतो स्मॉल l या अक्षराने। खालची बाजू लांबी, लांबीला आपण लेंथ म्हणतो आणि लांबी दर्शवतो आपण स्मॉल l या अक्षराने। त्याच्यानंतर बघा, ही जी बाजू आहे याला म्हणतो आपण याची रुंदी।
ही झाली रुंदी. रुंदीला म्हणतो आपण ब्रेथ. ब्रेथ आणि ब्रेथ दाखवतो आपण बघा स्मॉल बी या अक्षराने. लांबी स्मॉल यल, रुंदी स्मॉल बी. आणि त्यानंतर बघा जी उभी जी ही रेषा आहे याला म्हणतो आपण इष्टिका चितीची उंची. ही झाली याची उंची. आणि उंची म्हणजे काय? हाईट. उंची म्हणजे काय? हाईट. आणि उंची दर्शवतो आपण स्मॉल एच या अक्षराने. लांबी, रुंदी आणि उंची. आणि लांबी, रुंदी आणि उंची हे तिन्ही गोष्टी असमान असते म्हणजे वेगवेगळ्या लांबीच्या राहणार आहे. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये दोन सूत्र आपल्याला महत्वाचे राहते. पहिलं म्हणजे घनफळ काढणे आणि दुसरं म्हणजे याचं पृष्ठफळ काढणे. तर बघा पहिल्या नंबरला घनफळ पाहू. घनफळलाच आपण व्हॉल्यूम असे म्हणतो आणि यालाच बघा घनफळला आपण आकारमान असे सुद्धा म्हणतो. घनफळ म्हणजेच काय? आकारमान. यालाच घनफळ म्हणते किंवा यालाच म्हणतो आपण इंग्लिशमध्ये व्हॉल्यूम. आणि घनफळ काढायचं सूत्र आहे बघा लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. जर आपण लांबी गुणेला रुंदी गुणेला जर उंची केली तर आपल्याला भेटते इष्टिका चितीचे घनफळ. आता लांबी दर्शवतो कोणत्या अक्षराने आपण? यल. रुंदी दर्शवतो आपण बी. आणि उंची दर्शवतो आपण एच या अक्षराने. म्हणून यल इंटू बी इंटू एच म्हणजे काय होते? लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची यल इंटू बी इंटू एच. आणि याला आपण शॉर्टकट मध्ये असं लिहू शकतो यल बी एच. म्हणजे घनफळ किंवा आकारमान काढण्यासाठी सूत्र आपल्याला वापरायचं आहे यल बी एच. लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. हे काय झालं आपलं घनफळ. आता बघा घनफळ किंवा आकारमान म्हणजे काय? जर पेपरमध्ये जर एखाद्या ठिकाणी जर प्रश्न विचारला का जर तुम्हाला इष्टिका चिती आकाराची जर एखादी पाण्याची टाकी दिली आणि या टाकीमध्ये जर आपल्याला पाणी टाकायला विचारलं किंवा एखादी द्रव टाकायला विचारलं त्या टोटल त्या टाकीमध्ये एकूण किती पाणी मावेल हे जर आपल्याला विचारलं तर ते आपल्याला घनफळ काढूनच काढता येते. म्हणजे बघा ही झाली इष्टिका चिती आकाराची पाण्याची टाकी. याच्यामध्ये बघा आपण याच्या आतमध्ये टाकलेलं आहे पाणी. आता बघा या पाण्याने या टाकीमध्ये व्यापलेली एकूण जागा किंवा या टाकीमध्ये किती पाणी मावलं हे काय झालं आपलं याचं घनफळ. म्हणजे टाकीमध्ये पाण्याने व्यापलेली जागा म्हणजे होती त्याचं घनफळ. घनफळलाच आपण आकारमान असे सुद्धा म्हणतो. आणि याच्यासाठी सूत्र वापरायचं आपल्याला यल बी एच म्हणजे लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. क्लिअर आहे? ओके. आता चला घनाचे पृष्ठफळ. पृष्ठफळ म्हणजे काय? याचा एरिया, सरफेस एरिया. ज्या पद्धतीने आपण आयत, चौरस राहो किंवा चौकोन राहो याचं क्षेत्रफळ ज्या पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने बघा इथे आपल्याला घनाचं पृष्ठफळ सुद्धा काढायचं आहे, सरफेस एरिया काढायचा आहे. आणि याच्यासाठी सूत्र वापरतो आपण 2 गुणेला ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. 2 गुणेला ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. आता बघा यल म्हणजे काय? लांबी. लांबी गुणेला रुंदी, लांबी गुणेला उंची आणि रुंदी गुणेला उंची या तिघांची बेरीज करून जर त्याला आपण 2 ने काय गुणलं तर आपल्याला भेटते याचं घनाचे इष्टिका चितीचे घनफळ. इथे घन झालाय, इथे पाहिजे इष्टिका चिती. इष्टिका चिती. इष्टिका चितीचे पृष्ठफळ जर आपल्याला काढायचं असलं तर सूत्र आहे 2 गुणेला ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. या पद्धतीने दोन्ही सूत्र आपल्याला अतिशय महत्वाचे आहे. घनफळसाठी सूत्र वापरायचं आहे आपल्याला लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची शॉर्टकटमध्ये एल बी एच. त्याच्यानंतर घनाचे इष्टिका चितीचे पृष्ठफळ जर काढायचं असेल तर सूत्र वापरायचं आपल्याला 2 गुणेला ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. या पद्धतीने बेसिक कन्सेप्ट याच्यावरच्या राहणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे आणि याच्याच आधारे आपल्याला आता प्रश्न सुद्धा सोडवायचे आहे. चला सर्वात आधी पहिल्या नंबरचा टाईप आपण घेणार आहोत इष्टिका चितीचे घनफळ काढणे. घनफळ काढणे यामधला बघा पहिल्या नंबरचा प्रश्न आहे. एका इष्टिका चितीची लांबी 10 सेमी, रुंदी 5 सेमी आणि उंची 6 सेमी आहे तर तिचे घनफळ किती? सर्वात आधी ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायच्या, त्याच्यानंतर आपण प्रश्न सोडवायचा. चला काय दिला? पहिला लांबी. लांबी कशाने घेतो आपण? स्मॉल यल. लांबी किती दिली आहे? 10 सेंटीमीटर. त्यानंतर बघा रुंदी. रुंदी म्हणजे काय होते? ब्रेथ. आणि ब्रेथ घेतो आपण स्मॉल बी ने. बी बरोबर किती होणार आहे तुमचं? 5 सेंटीमीटर. आणि त्यानंतर दिले उंची. उंची म्हणजे हाईट. हाईट दर्शवतो आपण स्मॉल एच नी. म्हणून एच बरोबर होणार आहे इथे आता 6 सेंटीमीटर. लांबी 10 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि उंची दिली आहे 6 सेंटीमीटर. विचारलाय आपल्याला घनफळ. म्हणून या ठिकाणी बघा इष्टिका चितीचे घनफळ बरोबर घनफळ काढायचं सूत्र होतं आपलं लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. याला शॉर्टकट मध्ये काय लिहितो आपण? एल बी एच. काय लिहितो याला? एल बी एच. चला
यल म्हणजे काय लांबी, लांबी किती दिली आहे 10 म्हणून या ठिकाणी 10 गुणिला बी म्हणजे रुंदी, रुंदी दिली आपल्याला 5 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी 5 गुणिला एच, एच म्हणजे उंची आणि उंची दिली आपल्याला 6 सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी गुणाकारामध्ये 6 काय भेटला आहे 10 गुणिला 5 गुणिला 6 या तिघांचा काय करायचा गुणाकार. बघा इथे डायरेक्ट 5 आणि 6 चा गुणाकार 5 × 30, 30 वर हा एक 0 म्हणजे किती येते 300. आपण काय काढत आहोत याचं घनफळ, घनफळाचं बघा लांबी रुंदी आणि उंचीचं एकक कशामध्ये आहे सेंटीमीटर मध्ये, तर नेहमी बघा याचं घनफळ घनाच्या पटीमध्ये असते म्हणून येणारं उत्तर इथे येणार आहे आता घन सेमी. याचं एक सेमी मध्ये आहे म्हणून येणार उत्तर येणार घन सेमी किंवा याला म्हणतो आपण सेंटीमीटरचा क्यूब. 300 घन सेमी किंवा सेंटीमीटरचा क्यूब या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. या पद्धतीने आपल्याला पहिल्या नंबरचा प्रश्न सोडवायचा होता. बघा ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 300 सेंटीमीटरचा क्यूब हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. सुरुवातीचे प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीचे आहे. नंतर आपण याच्या सराव प्रश्नामध्ये जाता जाता हळूहळू बेसिक लेवल पासून ते एकदम ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रश्न आपण घेऊन जाणार आहोत. चला दुसऱ्या नंबरचा प्रश्न पाहू. बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे एका इष्टिका चिती आकाराच्या टाकीची लांबी 10 सेमी, रुंदी 5 सेमी व उंची 6 सेमी आहे, तर तिच्यामध्ये पाणी किती लिटर मावेल. बघा तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला बेसिक सांगताना जर पाणी जर काढायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी त्याचं घनफळ काढावं लागते. पहिल्या नंबरच्या प्रश्नासारखा सेम ॲज इट इज हा प्रश्न आहे. चला काय दिला इथे लांबी, लांबी किती दिली आहे 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर रुंदी बी दिला आहे आपल्याला 5 सेंटीमीटर आणि उंची, उंची म्हणजे एच, एच दिला इथे 6 सेंटीमीटर. सुरुवातीला याचं घनफळ काढून घ्यायचं. इष्टिका चितीचे घनफळ बरोबर सूत्र काय वापरतो आपण LBH. यल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी, एच म्हणजे उंची. याचा काय करायचा गुणाकार तिघाचा 10 गुणिला 5 गुणिला 6 बरोबर किती आलं आपलं 300. काय आलं घन सेमी. बघा ह्या टाकीचं घनफळ किती आलं आता 300 घन सेमी. आता बघा आपल्याला काय करायचं आहे पाणी. तर बघा पाणी काढताना काय करायचं जर घन सेमी मध्ये जर उत्तर आलं, घन सेमी मध्ये उत्तर आलं तर काय करायचं 1000 ने भाग द्यायचा. आणि बघा घन मीटर मध्ये जर उत्तर आलं, घन मीटर मध्ये जर उत्तर आलं तर 1000 ने गुणाचं. घन सेमी मध्ये जर उत्तर आलं तर 1000 न भाग द्यायचा आणि घन मीटर मध्ये जर उत्तर आलं तर 1000 ने काय करायचं गुणाचं. का बरं, कारण की बघा 1000 घन सेमी म्हणजे होते 1 लिटर. 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर आणि 1 घन मीटर बरोबर होते 1000 लिटर. म्हणून या ठिकाणी जर उत्तर आपलं घन सेमी मध्ये आलं तर 1000 ने भाग द्यायचा आणि उत्तर जर घन मीटर मध्ये आलं तर 1000 ने गुणाचं. आता या ठिकाणी काय आलं उत्तर 300 घन सेमी आहे म्हणून काय करायचं पाणी करताना 1000 ने भाग द्यायचा. म्हणून या ठिकाणी बघा पाणी बरोबर 300 भागेला 1000. वरचे 2 झिरो आणि खालचे 2 झिरो काय होते इथे कट. काय उरलं 3 भागेला 10. आता 3 जशास तसे इथे लिहून घ्यायचे. छेदामध्ये बघा 1 झिरो शिल्लक राहिला आहे म्हणून डावीकडून 1 घर सोडून काय द्यायचं इथे दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 0.3 लिटर पाणी या पाण्याच्या टाकीमध्ये इथे मावेल. बघा कुठे दिले आपल्याला 0.3 लिटर. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे 0.3 लिटर पाणी या टाकीमध्ये मावेल. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला अतिशय महत्वाचे आहे. 1000 घन सेमी म्हणजे 1 लिटर होते आणि 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर होते. घन सेमी मध्ये उत्तर आलं तर 1000 ने भाग द्यायचा आणि घन मीटर मध्ये उत्तर आलं तर 1000 ने गुणायचं आहे. चला ओके आहे, क्लिअर आहे सर्वांचं. चला पुढे जाऊ. त्यानंतर बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे एका इष्टिका चितीची लांबी 15 मीटर, रुंदी आहे 10 मीटर व उंची आहे 3 मीटर, तर तिचे घनफळ किती. बघा पहिले सेमी मध्ये होत्या, आता काय इष्टिकामध्ये आहे मीटर मध्ये. सुरुवातीला पाणी काढताना काय घनफळ विचारलं आहे तर घनफळ काढून घेऊ. बघ काय दिलं आहे लांबी 15 मीटर इथे आहे मीटर. त्याच्यानंतर बघा रुंदी बी दिला आपल्याला 10 मीटर आणि उंची म्हणजे काय एच दिला आपल्याला 3 मीटर. 15 10 आणि 3 याचा काय करायचं आपल्याला घनफळ. इष्टिका चितीचे घनफळ बरोबर घनफळाचं सूत्र आहे LBH. हे सूत्र वापरायचं आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. L म्हणजे किती दिली आहे लांबी 15 म्हणून या ठिकाणी 15 गुणिला
बी म्हणजे रुंदी, रुंदी दिली आपल्याला 10 म्हणून या ठिकाणी 10 गुणिला एच म्हणजे उंची, उंची दिलेली आपल्याला 3 म्हणून या ठिकाणी घ्यायचं 3. आता काय करायचं याचा गुणाकार 15 गुणिला 3, 15 त्रिक 45 वर एक 0 म्हणजे किती येते 450. एकक आता इथे सर्व मीटर मध्ये दिलेले आहे म्हणून येणाऱ्या उत्तराचं एकक सुद्धा आपण घनफळ काढलेलं आहे. घनफळ येणाऱ्याचं घन मीटर 450 घनमीटर किंवा याला म्हणतो आपण मीटरचा क्यूब. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. 450 मीटरचा क्यूब ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 4थ्या नंबरचा प्रश्न आहे. एका इष्टिका चिती आकाराच्या टाकीची लांबी 15 मीटर, रुंदी 10 मीटर व उंची 3 मीटर आहे, तर त्या टाकीमध्ये पाणी किती लिटर मावेल? जो 3ऱ्या नंबरचा प्रश्न होता त्या प्रश्नासारखा सेम ॲज इट इज हा प्रश्न राहिलेला आहे. सुरुवातीला आपल्याला पाणी काढायचं आहे. पाणी काढण्यासाठी आपण काढतो घनफळ, म्हणून इथे घनफळ काढून घ्यायचं. बघा यल दिलाय 15 मीटर, त्याच्यानंतर बी रुंदी दिली आपल्याला इथे 10 मीटर आणि एच म्हणजे उंची, उंची दिली आपल्याला इथे 3 मीटर. याचं सुरुवातीला काढून घ्यायचं घनफळ. घनफळ बरोबर काय यल बी एच, सूत्र आहे आपलं यल बी एच, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, यांचा तिघांचा गुणाकार करायचा. 15 गुणिला 10 गुणिला 3 किती येतं 450. एकक मीटर मध्ये आहे, त्याचं उत्तर येणार घनमीटर. घनमीटर किंवा याला म्हणतो आपण मीटर क्यूब. आता बघा आपल्याला घनफळ भेटलाय किती 450 घनमीटर. जर उत्तर घनमीटर मध्ये आलं आणि पाण्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपण हजारने नेहमी याला गुणतो. म्हणून या ठिकाणी बघा पाणी बरोबर 450 गुणिला 1000. हजारनी गुणल्यास आपलं याचं घनाचं रूपांतर पाण्यामध्ये होऊन जाते. म्हणून 450 वर 3 झिरो दशात 1 2 3 म्हणजे बघा 4,50,000 लिटर या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी मावेल. 4,50,000 ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आहे. 4,50,000 लिटर पाणी टोटल या इष्टिका चिती आकाराच्या पाण्याच्या टाकीमध्ये मावणार. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 5व्या नंबरचा प्रश्न आहे. एका इष्टिका चितीची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.2 मीटर आणि उंची 30 सेमी आहे, तर तिचे घनफळ किती? बघा कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे एकक सारखे असणे हे अतिशय गरजेचं असते. आता इथे बघा लांबी मीटर मध्ये आहे, रुंदी मीटर मध्ये आहे, उंची दिली आपल्याला सेंटीमीटर मध्ये. तर सर्वात आधी काय करायचं याचं मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करून घ्यायचं. चला लांबी म्हणजे काय यल किती आहे 1.5 मीटर. आता बघा याचं सेंटीमीटर मध्ये करतो म्हटलं तर 1.5 मीटरचं सेंटीमीटर मध्ये किती होणार इथे 150 सेंटीमीटर. कारण की 1 मीटर बरोबर किती होते 100 सेंटीमीटर. तर 1.5 मीटर किती होणार 150 सेंटीमीटर. याचं रूपांतर झालं आता 150 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा रुंदी किती आहे 1.2 मीटर. 1.2 मीटर म्हणजे किती होते 120 सेंटीमीटर आणि उंची दिली आहे ऑलरेडी आपल्याला 30 सेंटीमीटर. आता तिघाचे एकक आपण सारखे केलेले आहे. आता बघा काढायचं आपल्याला घनफळ. तर घनफळ काढायसाठी आपल्याकडे सूत्र आहे. इथे लिहा इष्टिका चितीचे घनफळ बरोबर यल बी एच, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. या तिघाचा काय करायचा आता इथे गुणाकार करायचा. म्हणजे 150 गुणिला 120 गुणिला 30 तिघाचा केला आपण गुणाकार. आता काय करायचं सुरुवातीला दोघांचा गुणाकार करून घेऊ. पहिले 150 आणि 120चा गुणाकार करून घेऊ. 2 झिरो ठेवून दिले आहे. त्याच्यानंतर बघा 12 पंच 60 झिरो उरले 6, 12 1 12, 12 आणि 6 18 म्हणजे किती आलं 18,000 आणि इकडे शिल्लक राहिले गुणाकारामध्ये 30. आता 18,000 गुणिला 30. जेवढे झिरो आहे तेवढे झिरो व्यवस्थित लिहून घ्यायचे. 1 2 3 आणि 4 झिरो आहे म्हणून या ठिकाणी 1 2 3 आणि 4 झिरो लिहून घेतले. शिल्लक राहिला आहे 18 गुणिला 3. 18 गुणिला 3 18 1 18 18 2 36 आणि 18 3 54 म्हणजे बघा किती झिरो आहे 3 2 म्हणजे बघा 5,40,000 घन एकक मीटर मध्ये आहे. एकक मीटर मध्ये आहे. इथं कशामध्ये केलं आपण सेंटीमीटर मध्ये, म्हणून उत्तर इथे येणार सेंटीमीटरचा क्यूब किंवा याला म्हणतो आपण घन सेमी. सेंटीमीटरचा क्यूब किंवा घन सेमी 5,40,000 घन सेमी या ठिकाणी आपलं उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे आपल्याला 5,40,000 सेंटीमीटरचा क्यूब या
प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न पाहू. बघा 6व्या नंबरचा प्रश्न आहे. एका इष्टिका चिती आकाराच्या टाकीची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.2 मीटर व उंची 30 सेमी आहे, तर तिच्यामध्ये पाणी किती लिटर मावेल? प्रश्न जशाच तसा आहे, पण इथे विचारलंय आपल्याला त्या टाकीमध्ये पाणी किती मावेल. तर त्यासाठी काय करतो आपण, पहिले एकक सारखे करून घेतो. म्हणजे लांबी किती आहे 1.5 मीटर, तर किती होणार सेंटीमीटर मध्ये 150 सेंटीमीटर. त्यानंतर रुंदी म्हणजे काय बी किती आहे 1.2 मीटर, सेंटीमीटर मध्ये केल्यास किती होणार 120 सेंटीमीटर. त्याच्यानंतर बघा एच म्हणजे काय उंची, आणि उंची दिलेली आपल्याला 30 सेमी, तर म्हणून या ठिकाणी 30 सेमी जशाच तसं. आता पाणी काढण्यासाठी सर्वात आधी काय काढावं लागते, त्याचं आपल्याला घनफळ, आणि घनफळसाठी सूत्र आहे घनफळ बरोबर काय सूत्र आहे आपलं LBH, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे काय होते या तिघांचा गुणाकार 150 गुणिले 120 गुणिले किती 30. या तिघांना जर आपण सोडवलं किती येणार आहे 5,40,000 घन सेमी किंवा म्हणतो आपण सेंटीमीटरचा क्यूब. आता बघा आपल्याला जर याच्या पाण्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर उत्तर कशामध्ये आलाय घनसेमी मध्ये. जर घनसेमी मध्ये जर उत्तर येत असेल तर आपण हजारनी काय करतो याला भाग देतो. घनफळाला जर आपण हजारनी भाग दिलं तर आपलं पाण्यामध्ये रूपांतर होऊन जाते. चला पाणी बरोबर किती आहे घनफळ आपलं 5,40,000 भागेला 1000. आता 1000 जर भाग दिला तर पाण्यामध्ये त्याचं रूपांतर होऊन जाते. बघा वरचे 3 झिरो खालचे 3 झिरो काय झाले कटले, शिल्लक आलाय 540 लिटर. याचं एकक येणार आता लिटर. पाण्याचं एकक नेहमी लिटर मध्ये असते, म्हणून या ठिकाणी बघा 540 लिटर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आपल्याला 540 लिटर. या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न अतिशय बघा सोप्या पद्धतीचे आहे, पण कोणताही भूमितीमधला घटक किंवा चॅप्टर करताना जर त्याचे आपले सूत्र माहीत नसले तर मित्रांनो आपल्याला या पद्धतीने प्रश्न सोडवता येणार नाही. म्हणून भूमिती हा सब्जेक्ट करत असताना त्याचे सूत्र डेलीच्या डेली रिकॉल करणे हे अतिशय महत्त्वाचं असते. सूत्रावरती बघा सर्व भूमिती डिपेंड आहे. काही वर्तुळ सोडला तर वर्तुळमध्ये फक्त शॉर्ट ट्रिक लागते, दुसरा असा कोणताच घटक नाही का ज्याच्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिकने हे प्रश्न सोडवू शकतो. म्हणून त्याच्या सूत्रावरती नेहमी काम करा. चला 6व्या नंबरचा प्रश्नाचं उत्तर आलंय आपलं 540 लिटर. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा आता नेक्स्ट टाइप राहणार आहे आपलं पृष्ठफळ काढणे. या अगोदरच्या टाइप मध्ये बघितलं आपण याचं घनफळ किंवा आकारमान काढणे, व्हॉल्यूम काढणे. आता बघायचं आपल्याला याचं पृष्ठफळ काढणे. याच्यामध्ये बघा पहिल्या नंबरचा प्रश्न आहे 6 मीटर लांब, 5 मीटर रुंद व 4 मीटर उंच असणाऱ्या इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढा. जे दिलं आहे त्या सर्वात आधी व्यवस्थित लिहून घ्यायचं. बघा लांबी L म्हणजे लांबी किती दिली आपल्याला इथे 6 मीटर. त्यानंतर रुंदी म्हणजे काय B ब्रेथ किती दिली आपल्याला 5 मीटर. त्यानंतर उंची म्हणजे हाईट H दिली आपल्याला 4 मीटर. आणि काढायचं काय आपल्याला याचं पृष्ठफळ. म्हणून या ठिकाणी इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया बरोबर सूत्र याचं 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH सूत्र आहे. 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH. लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले उंची आणि रुंदी गुणिले उंची. याच्यामध्ये किमती जशाच तशा टाकायच्या. चला 2 जशाच तसे ब्रॅकेट. L म्हणजे काय लांबी, आणि लांबी दिली आपल्याला 6, म्हणून या ठिकाणी 6 गुणिले B म्हणजे रुंदी किती दिली आहे 5, म्हणून 6 गुणिले 5 अधिक LH लांबी गुणिले उंची, लांबी 6 उंची 4 म्हणजे काय होईल 6 गुणिले 4 प्लस BH रुंदी गुणिले उंची, रुंदी आहे 5 आणि उंची आहे 4, म्हणून या ठिकाणी किती 5 गुणिले 4. आता याला काय करायचं सोडवायचं. चला 2 जशाच तसे ब्रॅकेट 6 गुणिले 5 30 प्लस 6 गुणिले 4 6 चोक 24 प्लस 5 गुणिले 4 5 चोक 20. आता इथे 2 गुणिला आता 30 24 आणि याची काय करायची बेरीज 30 आणि 20 50 50 आणि 20 किती झाले 70 70 आणि 4 किती 74 म्हणजे 2 गुणिले 74. आता 2चा आणि 74चा दोघांचा गुणाकार करायचा. बेचोक 8 आणि बेसाती
14 म्हणजे बघा 148. आता बघा याचं काय काढलंय, पृष्ठफळ म्हणजे काय, क्षेत्रफळ काढलाय. पृष्ठफळ नेहमी चौरस मीटर मध्ये किंवा 24 सेंटीमीटर मध्ये असते. याचं एकक कशामध्ये आहे, इथे सर्व मीटर मध्ये, तर म्हणून बघा याचं एकक येणार चौरस मीटर, किंवा याला म्हणतो आपण मीटर स्क्वेअर, चौरस मीटर किंवा मीटर स्क्वेअर 148. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले आपल्याला 148 सेंटीमीटरचा, सेमी नाही येणार, इथे मीटर येणार. इथे सुद्धा सर्व एकक मीटर मध्ये येणार, टाइपरायटरच्या चुकीमुळे झालेला आहे. 148 चौरस मीटर या ठिकाणी राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा दुसरा नंबरचा प्रश्न आहे, 8 मीटर लांब, 15 मीटर रुंद व 6 मीटर उंच असणाऱ्या इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढा. याच्यामध्ये सुद्धा बघा मीटर दिलं आहे, इथे मीटर दिलेलं आहे आणि इथे सुद्धा मीटर दिलेलं आहे. जशा तसं पहिले लिहून घ्यायचं. बघा लांबी यल दिलेला आहे 8 मीटर, त्याच्यानंतर बघा रुंदी ब्रेथ बी दिला आपल्याला 15 मीटर आणि उंची म्हणजे काय यच दिला आपल्याला 6 मीटर आणि काढायचं आपल्याला पृष्ठफळ. पृष्ठफळसाठी आपल्याकडे सूत्र आहे, पृष्ठफळ बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. लांबी 2 ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस एल एच प्लस बी एच. याच्यामध्ये किमती आता जशा तशा ठेवायच्या. बघा 2 जशाच तसे ब्रॅकेट, एल म्हणजे लांबी, बी म्हणजे काय रुंदी, लांबी गुणिला रुंदी म्हणजे काय 8 गुणिला 15, 8 गुणिला 15 प्लस एल एच म्हणजे काय लांबी गुणिला उंची, लांबी गुणिला उंची म्हणजे 8 गुणिला 6, इथे घ्यायचं 8 गुणिला 6 प्लस बी एच म्हणजे रुंदी गुणिला उंची 15 गुणिला 6. म्हणून या ठिकाणी घेऊ आपण आता 15 गुणिला 6. आता याला काय करायचं, सोडवायचं. सोडवताना 2 जशाच तसे. त्यानंतर बघा ब्रॅकेट आहे तर ब्रॅकेट देऊन द्यायचा. आता इथे 8 गुणिला 15 आपल्याला प्रत्येक वेळेस बेरीज करता येणार का नाही, कारण की पहिले गुणाकार करावा लागतो त्याच्यानंतरच बेरीज करावं लागते. म्हणून 8 गुणिला 15, 15 8 120 प्लस 8 गुणिला 6 8 सकम 48 प्लस 15 गुणिला 6 15 सकम 90. याची काय करायची आता बेरीज. बघा 120 आणि इथे किती आहे 40. 120 आणि 40 जर केलं किती येते 160 आणि 160 आणि 90 जर केलं किती येते 16 आणि 9 25 आणि वर 8 म्हणजे किती येते 258. 2 गुणिला 258 किती आलं 2 गुणिला 258. आता याचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आणि याचा काय करायचं आपल्याला पृष्ठफळ. बेरीज किती येणार आहे याची 258 आली ना. चला आता काय करायचं याचा गुणाकार. 82 16, 16शी 6 उरला 1, 2 पंच 10 आणि 1 11, 11शी 1 उरला 1, 2 दोन्ही 4 आणि 1 5 म्हणजे बघा 516 आणि एकक याचं मीटर मध्ये आहे. काढलं आपण पृष्ठफळ ते येणार एकक काय राहणार चौरस मीटर. याला म्हणतो आपण मीटरचा वर्ग. 516 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आपल्याला 516 मीटरचा स्क्वेअर. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 4 सेमी लांब, 2 सेमी रुंद व 5 सेमी उंच असणाऱ्या इष्टिका चितीचे पृष्ठफळ काढा. सुरुवातीला काय दिले लांबी यल दिलाय 4 सेंटीमीटर. त्यानंतर बघा 2 सेंटीमीटर रुंद म्हणजे ब्रेथ बी दिला आपल्याला 2 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर उंची किती दिले इथे 5 सेंटीमीटर दिले उंची आणि काढायचं याचं पृष्ठफळ. तर पृष्ठफळासाठी सूत्र प्रत्येक वेळेस गणित सोडवताना त्याचं सूत्र जर आपण वेळोवेळी जर लिहिलं, प्रत्येक गणित सोडवताना जर लिहिलं तरी बघा सूत्र आपोआपच आपल्याला पाठांतर होऊन जाते. बघा पृष्ठफळासाठी सूत्र काय इष्टिका चितीचं 2 ब्रॅकेटमध्ये एल बी प्लस त्याच्यानंतर एल एच प्लस बी एच. चला 2 जशाच तसे ब्रॅकेट एल बी म्हणजे काय लांबी गुणिला रुंदी. लांबी आहे 4 रुंदी आहे 2 म्हणून 4 गुणिला 2 4 गुणिला 2 प्लस लांबी गुणिला उंची एल एच. लांबी गुणिला उंची, लांबी आहे 4 उंची आहे 5 म्हणून 4 गुणिला 5 4 गुणिला 5 प्लस बी एच. बी म्हणजे काय रुंदी, एच म्हणजे उंची. बी दिलाय 2 आणि बघा एच दिलाय 5 म्हणून या ठिकाणी 2 गुणिला 5 2 गुणिला 5. आता याला सॉल्व्ह करायचं. 2 जशाच तसे ब्रॅकेट 4 आणि 2 चा गुणाकार 4 दुनी 8 प्लस 4 आणि 5 चा गुणाकार 4 पंच 20 प्लस 2 आणि 5 चा गुणाकार 2 पंच 10. आता याची काय करायची बेरीज. बघा
10 आणि 20 30 आणि 8 38 म्हणजे 2 गुणेला 38. आता 2चा आणि 38चा गुणाकार करायचा दोघाचा. 82 16 6 उरला एक, 32 6 आणि 1 7 म्हणजे बघा 76. एकक दिला आपल्याला सेंटीमीटर मध्ये, आपण काढलाय पृष्ठफळ आणि याचं एकक राहणार बघा सेंटीमीटर असल्यामुळे चौरस सेमी किंवा याला म्हणतो आपण सेंटीमीटर स्क्वेअर. चौरस सेमी किंवा सेंटीमीटर स्क्वेअर किती झालाय 76 सेमीचा वर्ग. हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे तिसरा. आता बघा जेवढे काही प्रियकीला प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सराव प्रश्नामध्ये ते आपण घेणार आहोत. बघा सराव प्रश्न किंवा मिश्र उदाहरणे आज बघा. त्याच्यामधला पहिल्या नंबरचा प्रश्न आहे 2.4 मीटर लांबी 1.5 मीटर रुंदी व 80 सेमी उंची असलेल्या एक पाण्याची रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल. आता इथे काढायचं आहे पाणी, पण या प्रश्नामध्ये बघा इथे मीटर मध्ये आहे, इथं मीटर मध्ये, इथं काय सेंटीमीटर मध्ये. तर सर्व एकक काय करायचे पहिले सुरुवातीला सारखे करून घ्यायचे. म्हणून या ठिकाणी बघा पहिली लांबी दिली आहे यल. यल बरोबर किती आहे 2.4 मीटर. याचं जर आपण सेंटीमीटर मध्ये करतो तर किती होणार 240 सेंटीमीटर. त्यानंतर बघा 1.5 मीटर रुंदी म्हणजे ब्रेथ बी दिला आपल्याला 1.5 मीटर. याचं सेंटीमीटर मध्ये होणार 150 सेंटीमीटर. 1.5 मीटर म्हणजे 150 सेंटीमीटर, 2.4 मीटर म्हणजे 240 सेंटीमीटर. आणि बघा उंची म्हणजे दिली आपल्याला 80 सेंटीमीटर. उंची घ्यायची इथे 80 सेंटीमीटर एच. आणि काढायचं काय आपल्याला पाणी, आणि पाणी काढायसाठी सर्वात आधी काय काढावं लागते आपल्याला याचं घनफळ. म्हणून घनफळ बरोबर घनफळ काढायचं सूत्र काय आपलं यल पी एच. लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची जर केलं तर आपल्याला भेटते याचं घनफळ. आता बघा लांबी आहे 240 गुणिला बी म्हणजे काय रुंदी ब्रेथ किती आहे 150 गुणिला 150 गुणिला उंची आहे 80. म्हणून या ठिकाणी एच बरोबर घ्यायचं इथे 80. आता बघा येणार याला जर आपण सॉल्व्ह केलं तर येणार उत्तर कशामध्ये येणार आहे सेंटीमीटर मध्ये आहे. येणार उत्तर घनसेमी मध्ये आहे, आणि घनसेमीचं रूपांतर आपल्याला पाणीमध्ये करायचं आहे. पाणीमध्ये जर उत्तर जर सेंटीमीटर घन किंवा घन सेंटीमीटर आलं तर 1000 काय देतो भाग देतो. मग आपण एवढं सोडत बसण्यापेक्षा जर याला डायरेक्ट 1000 भाग दिला तर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होऊन जाते. म्हणून या ठिकाणी काय करायचं इथे भागेला 1000, कारण की येणार उत्तर घनसेमीमध्ये येणार आहोत, समोरच्याला आपण 1000 भाग देणार आहोत. त्याच्यापेक्षा एवढा मोठा गुणाकार न करता जर डायरेक्ट आपण 1000 भाग दिला तर गुणाकार करताना आपल्याला या ठिकाणी सोपी पद्धत भेटून जाते. बघा हा एक झिरो कटला, हा एक झिरो कटला, हा एक झिरो कटला, हा कटला, हा आणि हा तिन्ही झिरो काय झाले इच्छे कटले. काय शिल्लक राहिला आता 24 गुणिला 15 गुणिला 8. आता काय करायचं 24 जशा तशी गुणिला 15 आणि 8चा गुणाकार 15 8 120. आता भेटलाय 24 गुणिला 120. बघा झिरो जशाचा ठेवून देऊ 12 चौक 48 8 उरले 4. 12 दोन्ही 24, 24 आणि 4 किती 28. म्हणजे बघा पाणी भेटलंय आपल्याला 2880 लिटर. या ठिकाणी जर डायरेक्ट बघितलं आपण डायरेक्ट 1000 भाग दिला म्हणून या ठिकाणी लिटर मध्ये याचं रूपांतर झालेलं आहे. 2880 म्हणजे 2880 लिटर पाणी या इष्टिका चिती आकाराच्या टाकीमध्ये मावणार आहे. एकक सुरुवातीला सर्व सारखे केले आहे आपण. 2.4 मीटर 240 सेंटीमीटर, 1.5 मीटर म्हणजे 150 सेंटीमीटर आणि उंची दिली आपल्याला 80. घनफळ काढायचं होतं लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची तिघाचा गुणाकार. याचं उत्तर घनसेमीमध्ये येणार होतं. घनसेमी असल्यामुळे आपण 1000 भाग देतो. इथेच आपण 1000 काय दिलं भाग दिलेला आहे. किती आलं 24 गुणिला 15 गुणिला 8 आणि याला सोडवलं किती आलं 2880 लिटर म्हणजे 2880 लिटर पाणी या पाण्याच्या टाकीमध्ये मावणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. आता बघा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 3 मीटर लांब 2 मीटर रुंदी व 0.5 मीटर उंची असलेली एक पाण्याची रिकामी टाकी पूर्ण भरण्यास किती लिटर पाणी लागेल. इथे सुद्धा आपल्याला पाणी विचारलेलं आहे. आता बघा 3 मीटर लांबी आहे म्हणजे किती यल बरोबर किती 3 मीटर. त्याच्यानंतर रुंदी बी म्हणजे काय रुंदी किती आहे 2 मीटर आणि त्याच्यानंतर उंची आहे 0.5 मीटर. तिन्ही गोष्टी भेटल्या आहे लांबी रुंदी आणि उंची. लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर, उंची 0.5 मीटर. आणि काय काढायचं आपल्याला याचं पाणी काढायसाठी सर्वात आधी काढावं लागतं याचं आपल्याला घनफळ. म्हणून या ठिकाणी घनफळ बरोबर काय होणार आहे सूत्र यल बी एच लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. लांबी किती दिली आहे 3,
रुंदी किती दिली आहे 2 आणि उंची किती दिली आहे 0.5. आता बघा याला जर आपण सोडवलं तर उत्तर कशामध्ये येणार आहे घन मीटर मध्ये. म्हणून 3 दुनी 6, 6 पंच 30, 3 दुनी 6, 6 पंच 30. त्याच्यानंतर एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून काही त्याचा एक घर सोडून पॉईंट दिला म्हणजे काय ते 3च राहणार आहे. पॉईंटची च्या नंतर 0 असेल तर काही व्हॅल्यू राहते का नाही. आता बघा याचं घनफळ किती आलं आहे 3 घन सेमी. 3 घन सेमी याला घनफळ. आणि बघा आपल्याला काय करायचं आहे याचं पाणी काढायचं आहे घन मीटर. 3 घन मीटर किंवा मीटरचा क्यूब 3 घन मीटर उत्तर आलेलं आहे. आता बघा पाणी काय काढायचं आहे पाणी. आता बघा पाणी जर काढताना जर उत्तर घन मीटर मध्ये आलं तर काय करतो आपण 1000 गुणतो. म्हणून या ठिकाणी 3 गुणेला 1000 काय येणार आहे 3000 लिटर पाणी या पाण्याच्या टाकीमध्ये मावणार. आता एवढं जर सोडत बसलो तर पेपरमध्ये एवढा वेळ राहत नाही. तर तुम्हाला माहिती आहे 3 गुणेला 2 गुणेला 0.5 आहे. येणार उत्तर आपलं घन मीटर मध्ये येणार आहे. याला डायरेक्ट काय करायचं इथेच 1000 काय द्यायचं गुणून घ्यायचं. डायरेक्ट काय होणार आहे हे कटणार आहे 3 दुनी 6, 6 पंच 30, 30 वर 2 0 म्हणजे काय होणार आहे इथे 3000 लिटर. इथे सुद्धा शॉर्टकट मध्ये आपल्याला सोडवता येते पण समजण्यासाठी मी एवढं एक्सप्लेन या ठिकाणी करून दिलेलं आहे. चला उत्तर किती आलं आहे 3000 लिटर. बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे 3000 लिटर. 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे 4 मीटर लांब 2 मीटर रुंदी व 3 मीटर उंची असलेल्या एका पाण्याच्या टाकीत 1.5 मीटर उंचीपर्यंत पाणी आहे तर ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यास आणखी किती लिटर पाणी लागेल. आता बघा या पद्धतीने आपण जर पाण्याची टाकी घेतली याची उंची किती आहे उंची दिलेली आहे आपल्याला 3 मीटर. ही टोटल उंची दिली आहे इथे 3 मीटर. पण याच्यामध्ये बघा टाकीत 1.5 मीटर पर्यंत पाणी आहे म्हणजे 3च्या अर्धे किती होते 1.5 म्हणजे 1.5. ह्या अर्ध्या भागामध्ये पाणी राहणार आहे. अर्ध्या भाग का राहणार आहे इथे खाली राहणार आहे आणि हेच खाली जे जागा राहिलेली आहे या जागेमध्ये आणखी किती पाणी मावेल हेच आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून याची टोटल उंची 3 मीटर न घेता बघा याला 2 भागामध्ये डिवाइड होणार 1.5 1.5 आणि आता इथे उंची घ्यायची आपल्याला 1.5 मीटर कारण की अर्ध्या भागामध्ये पाणी आहे. अर्ध्या भागामधलं पाणी काढायचं आहे. 1.5 मीटर भागात पाणी आहे 1.5 मीटर भागापर्यंत काढायचं आहे. टोटल उंची किती आहे 3 मीटर. म्हणून जर अर्ध पाणी काढायचं असेल तर डायरेक्ट उंची आपण घ्यायची आता इथे 1.5 मीटर. क्लिअर आहे. चला ज्या गोष्टी दिल्या आपल्याला त्या गोष्टी इथे व्यवस्थित लिहून घ्यायच्या. पहिले लांबी यल किती दिली आहे 4 मीटर. त्यानंतर रुंदी म्हणजे बी किती दिली आपल्याला 3 मीटर म्हणून या ठिकाणी 3 मीटर. आणि उंची टोटल दिलेली आहे आपल्याला 3 मीटर बरोबर आहे. आणि अर्ध्या मीटर मध्ये काय पाणी आहे म्हणजे 1.5 मीटर मध्ये पाणी आहे तर म्हणून उंची घ्यायची इथे फक्त आता 1.5 मीटर. आणखी किती लिटर पाणी काढायचं आहे आणि पाणी काढायसाठी काढावं लागते आपल्याला याचं घनफळ. म्हणून या ठिकाणी बघा घनफळ बरोबर घनफळ काढायचं सूत्र आहे LBH लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. लांबी 4 मीटर रुंदी 3 मीटर उंची दिली आहे 1.5 मीटर. या तिघांचा काय करायचा गुणाकार. म्हणून 4 गुणेला 3 गुणेला 1.5 आणि आपल्याला काढायचं आहे पाणी. याचं सोडवल्याच्या नंतर आपलं उत्तर कशामध्ये येणार आहे घन मीटर. घन मीटर मध्ये जर आल्याच्या नंतर पाण्यामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर 1000 काय करतो आपण याला गुणतो. म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्ट इथेच 1000 गुणून घ्यायचं. बघा हा एक पॉईंट आहे. हा लास्ट वाला 0 काय झाला इथेच कटला. आता काय आहे 3 गुणेला 4 4 त्रिक 12 आणि 12 गुणेला 15 जर केलं किती येते 180. 180 वर काय 2 0 म्हणजे 18,000 लिटर पाणी या ठिकाणी मावणार आहे. या टाकीमध्ये पाणी किती राहिलं आता 18,000 लिटर पाणी बरोबर बघा 18,000 लिटर. डायरेक्ट आपण घनफळला 1000 ने इथे गुणलं तर पाण्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे 18,000 लिटर या ठिकाणी पाणी मावणार आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे आपल्याला 18,000 लिटर. या पद्धतीने तिसऱ्या नंबरचा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. चला चौथ्या नंबरचा प्रश्न पाहू. बघा प्रश्न आहे 2.5 मीटर लांब 1.5 मीटर रुंद व 1.2 मीटर उंचीची एक इष्टिकाचिती आकाराची बंदिस्त टाकी बनवण्यास 180 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल. बघा मित्रांनो आतापर्यंतच्या पूर्ण प्रश्नामध्ये आपण बघितलंय त्याचं घनफळ काढणे पृष्ठफळ काढणे आणि
त्याचे पाणी काढणे. पण या प्रश्नामध्ये आपल्याला बंदिस्त टाकी बनवायची आहे आणि त्या टाकी बनवण्यासाठी लागणारा खर्च सुद्धा या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. आता बघा, जर टाकी बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला पत्रा लागेल एकूण, कारण की इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात आणि 6 पृष्ठासाठी एकूण किती पत्रा लागतो हे काढायसाठी आपल्याला सर्वात आधी काढावं लागेल त्याचं पृष्ठफळ. चला, काय दिलाय इथे, लांबी यल किती दिलाय 2.5 मीटर. त्याच्यानंतर बघा रुंदी किती दिली आहे बी 1.5 मीटर आणि उंची यच दिला आपल्याला 1.2 मीटर. काढायचं आपल्याला पृष्ठफळ म्हणून या ठिकाणी बघा इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर सूत्र आहे 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH. या ठिकाणी हे सूत्र वापरायचं आहे 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH. बघा 2 जशास तसे LB म्हणजे काय, लांबी गुणिला रुंदी किती आहे 2.5 गुणिला 1.5 म्हणून या ठिकाणी 2.5 गुणिला प्लस 2.5 गुणिला 1.5 इथे प्लस. त्याच्यानंतर LH लांबी गुणिला उंची 2.5 गुणिला 1.2 2.5 गुणिला 1.2 प्लस BH म्हणजे काय, रुंदी गुणिला उंची 1.5 1.2 1.5 गुणिला 1.2. आता याला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा पॉईंट सध्याच्या लक्षात घ्यायचे नाही, नंतर सोडवल्यानंतर पॉईंट देऊन द्यायचे व्यवस्थित. 2 जशास तसे. आता बघा 2.5 आणि 1.5 यांचा काय करायचा गुणाकार, 25 घ्यायचे इथे 15 25 गुणिला 15 15 5 75 75 5 उरले किती 7 15 2 30 आणि 7 37 किती आलं 375. इथे एक पॉईंट आहे इथे एक पॉईंट किती झाले पॉईंट 2 म्हणून काय करायचं 2 घर सोडून इथे दशांश चिन्ह देऊन द्यायचं प्लस. त्यानंतर 2.5 गुणिला 1.2 पॉईंट लक्षात घ्यायचे नाही, डायरेक्ट 25 आणि 12चा गुणाकार. बघा 12 पंच 60 700 0 उरले किती 6 12 2 24 आणि 6 किती 30. 2 पॉईंट आहे म्हणून डावीकडून 2 घर सोडून दशांश द्यायचं म्हणजे काय होईल 3.00. त्याच्यानंतर इथे प्लस काय आहे 1.5 1.2 पॉईंट लक्षात घ्यायचा का नाही. 15 गुणिला 12 किती येणार 180. 2 पॉईंट आहे म्हणून काय करायचं 2 घर सोडून इथे दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 1.80. आता या बघा जेवढ्या ब्रॅकेट मधल्या संख्या आहे यांची काय करायची बेरीज करून घ्यायची 2 जशास तसे गुणिला. आता बघा इथे 0 आहे 0 इथे 5 किती येणार इथे 5. त्याच्यानंतर इथे 8 0 7 7 आणि 8 7 आणि 8 15 15 5 उरला किती 1 1 आणि 1 2 2 आणि 3 5 5 आणि 3 8. 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून काय करायचं डावीकडून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. याची बेरीज किती आली 8.55. आता काय करायचं या दोघांचा गुणाकार. बघा 2 पंच 10 10 0 उरला 1. त्यानंतर 2 पंच 10 आणि 1 11 11 1 उरला 1. 2 8 16 16 आणि 1 17 म्हणजे किती आलं 1710. 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून डावीकडून 2 घरं सोडून काय करायचं दशांश चिन्ह देऊन जायचं. आता बघा सगळे कशामध्ये आहे एकक मीटर मध्ये. आपण काढलं याचं पृष्ठफळ कशामध्ये येणार चौरस मीटर किंवा याला म्हणतो आपण मीटरचा स्क्वेअर. आता बघा टोटल पृष्ठफळ आपल्याला भेटलं किती 17.10 चौरस मीटर. म्हणजे टोटल आपल्याला टाकी बनवण्यासाठी पृष्ठफळ भेटलेलं आहे किंवा पत्रा भेटलेला आहे त्या पत्राचं पृष्ठफळ आहे 17.10 चौरस मीटर. आता काय करायचं आपल्याला 180 रुपये प्रति चौरस दराने एकूण खर्च काढायचा आहे. म्हणून काय करायचं इथे खर्च काढताना खर्च बरोबर किती आहे 17.10 चौरस मीटर गुणिला प्रति चौरस मीटर 180 म्हणून 17.10 गुणिला 180. या दोघांचा काय करायचा इथे गुणाकार आपल्याला टोटल खर्च या ठिकाणी भेटून जाईल. चला आता काय करायचं इथे 1710 इथे काय 0 आहे म्हणून काय करायचं दशांश चिन्ह आहे 2 घर सोडून म्हणून 2 0 इथे वाढून द्यायचे छेदामध्ये गुणिला इकडे काय 180. आता काय करायची काटाकाटी. बघा हा 1 0 कटला हा 1 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला काय शिल्लक राहिला आपल्याकडे 171 गुणिला 18 171 गुणिला 18 या दोघांचा गुणाकार केला तर भेटते आपल्याला याचा टोटल खर्च. बघा 18 1 18 18 8 उरला 1 18 7 126 आणि 1 127 127 7 उरले किती 12. 18 1 18 18 आणि 12 किती 30 म्हणजे बघा 3078 रुपये टोटल
इष्टिका चिती आकाराचा बंदिस्त टाकी बनवण्यामध्ये खर्च येणार आपल्याला 3078 रुपये. या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेला आपल्याला 3078 रुपये. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहू. बघा 5व्या नंबरचा प्रश्न आहे. 4 मीटर लांब, 2 मीटर रुंद व 1.5 मीटर उंचीच्या एका बंदिस्त धातूची टाकी बनवण्यास 150 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल. इथे सुद्धा बघा आपल्याला सेम ॲज इट इज मागच्या प्रश्नासारखा प्रश्न होता तसाच आपल्याला सोडवायचा आहे. चला काय दिलाय इथे लांबी L किती दिलाय 4 मीटर, त्याच्यानंतर रुंदी बी किती दिलाय इथे 1.5 मीटर आणि उंची रुंदी दिली आपल्याला 2 मीटर आणि H म्हणजे उंची दिली आपल्याला 1.5 मीटर. आता बघा आपल्याला टाकीचा काय बनायचा टाकी बनवायची आहे त्यासाठी लागेल आपल्याला पत्रा काढण्यासाठी काय करतो आपण इथे पृष्ठफळ म्हणून बघा पृष्ठफळ बरोबर 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस LH प्लस BH. पृष्ठफळ काढण्यासाठी तेव्हा सूत्र आपल्याला इथे वापरायचं आहे. 2 जशास तसे ब्रॅकेटमध्ये LB म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 4 गुणिले 2 प्लस LH म्हणजे काय होते लांबी गुणिले उंची 4 गुणिले 1.5 प्लस BH रुंदी गुणिले उंची 2 गुणिले 1.5 1.5. आता बघा याला काय करायचं सोडायचं 2 जशास तसे गुणिला इथे ब्रॅकेट घेऊन घेऊ याला पहिले सोडा 4 दुनी 8 प्लस 4 गुणिला 1.5 पॉईंट लक्षात घ्यायचा नाही 15 चोक 60 एक पॉईंट आहे म्हणून एक घर सोडून पॉईंट म्हणजे काय येणार इथे 6च येणार प्लस इथे काय 15 गुणिला 2 15 दोन्ही 30 एक घर सोडून पॉईंट आहे एक घर सोडून पॉईंट म्हणजे काय येणार इथे 3च येणार. या तिघांची काय करायची आता बेरीज म्हणजे 2 गुणिला 8 प्लस 6 प्लस 3 8 आणि 6 किती होते 14 आणि 3 17 म्हणजे 2 गुणिला 17 दोन्ही 34. काय आला आपलं एकक कशामध्ये आहे मीटर मध्ये सगळे म्हणून या ठिकाणी एकक कशामध्ये येणार आहे चौरस मीटर किंवा याला म्हणतो आपण मीटरचा वर्ग. आता काढायचा आपल्याला याचा खर्च बरोबर. आता बघा एकूण किती चौरस मीटर पत्र आहे आपल्याकडे 34 गुणिला एका चौरस मीटरचा खर्च किती आहे 150 रुपये म्हणून 34 गुणिला 150 केलं तर आपल्याला भेटते याचा टोटल खर्च. 0 जशा तसे देऊन द्यायचे 15 चोक 60 60 0 उरले 6 15 त्रिक 45 आणि 6 किती 51 म्हणजे 5100 रुपये टोटल खर्च या ठिकाणी येणार आहे. 5100 रुपये टोटल खर्च. या पद्धतीने मित्रांनो सराव प्रश्नामध्ये आपण 5 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहे. जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.